नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एमजे झिझी रेसिपीज मध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या। चला तर मग जाऊया किचनकडे। त्यासाठी सर्वात आधी आपण कृतीमध्ये 1 वाटी गुळ घेतलेला आहे। त्याच प्रमाणात अर्धी वाटी पाणी आपण इथे यूज करणार आहे व उरलेलं पाणी आपण ठेवणार आहे। जर आवश्यकता असेल तर आपण पुन्हा ते ऍड करू। इथे अर्धी वाटी एक्झॅक्ट पाणी आपण गरम करायला ठेवलंय। त्याच्यात ऍड करूया आपण हा 1 वाटी गुळ। गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये, उकळी नाही आली तरी चालणार आहे। बेसिकली गुळ विरघळून घेण्यासाठीच आपण पाणी गरम करून घेणार आहे। गुळ तुम्ही बघू शकता वितळलेला आहे पूर्णपणे, पाण्याला उकळी नाही आली आहे, फक्त गुळ आपण वितळून घेतलेला आहे। गुळाचं पाणी आपण थोडं थंड होऊ देणार आहे। मीनवाईल आपण मोहन करण्यासाठी 2 चमचे तूप घेणार आहोत। तुपाला पण खूप असं धूर येईस तोपर्यंत आपल्याला गरम नाही करायचंय, फक्त वितळून घेणे कोमट झालं तूप की आपण त्याचं मोहन करणार। आता 1 वाटी गुळासाठी अंदाजे आपण आहे ना 2 वाटी पीठ इथे घेते मी, गव्हाचं पीठ घेणार आहे व त्याचबरोबर आपण ऍड करणार आहोत 2 टेबलस्पून बेसन पीठ। आता गव्हाचं पीठ आपण जसं गुळाचं पाणी वाढत जाईल तसं आपण ऍड करू शकतो। मी सुरुवातीला 2 वाट्याच इथे घेतलेल्या आहेत। सुंठ पावडर इथे टाकते आहे मी अर्धा छोटा चमचा। त्याचबरोबर बडीशेपच्या ऐवजी मी इथे वेलची पूड यूज करते आहे। ट्रेडिशनली आपण बडीशेप यूज करतो, पण मला बडीशेपचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी इथे वेलची पूड यूज करते आहे। सुंठ पूड, वेलची पूड। आता आपण यात तुपाचं मोहन जे आपण केलेलं आहे ते आपण ऍड करून याला छान मळून घेऊया। तुपाचं मोहन गरम असेल, आधी चटका लागण्याची शक्यता असते, म्हणून आधी स्पूनने मिक्स करून घेऊया आणि मग हाताने त्याला आपण छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता पिठाला छान मोहन जे आहे ते लागलेलं आहे। तुम्ही बघू शकता तिथे गोळा बनतो आहे पिठाचा। या मोहनामुळे ना आपली जी पुरी आहे ती एकदम खुसखुशीत होणार आहे। यात ऍड करूया चिमूटभर मीठ। मिठामुळे एक गोडवा वाढतो आपल्या काकण्यांचा। आता जी गुळाचं पाणी आपण थंड करून घेतलंय ते मी गाळून घेणार आहे। थंड झालेलं गुळाचं पाणी आपण आता गाळून घेऊया, जेणेकरून त्याच्यात जी खालची काही कचकच किंवा माती असेल ती निघून जाईल। हे बघा, तुम्ही बघू शकता तिथे चाळणीवर थोडीशी कचकच आलेली आहे। काय आपण हे पीठ मळून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी वापरून आपण जे पीठ घेतलेलं होतं ते मी इथे कणिक मळून घेतलेली आहे। ही कणिक आपल्याला खूप घट्टही मळायची नाहीये व खूप सैलसरही मळायची नाहीये। हिला आता आपण 10 ते 15 मिनिटं थोडं झाकून ठेवूया। पीठ उघडून बघून घेऊया। इथे 5 ते 7 मिनिटं झाले व पीठ आता आपण इथे छान याच्या कापण्या लाटून घेऊया। ह्या कापण्या लाटताना आपल्याला तेल किंवा तूप किंवा पीठ लावायची आवश्यकता वाटत नाही। बघा, इथे छान लाटून घेते मी। हे आपल्याला भाकरीच्या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं, म्हणजे खूप पातळी नाही करायचं चपातीसारखं आणि खूप जाडही नाही ठेवायचंय, तर तिथे मी लाटून घेते। इथे पहिली कापणीची पोळी जी आहे ती लाटून रेडी झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता किती जाडसर मी इथे ठेवलेली आहे तिला आता आपण इथे कट करून घेऊया। कट करण्याआधी त्यावर आपण पेरून घेऊया तीळ व खसखस। इथे मी दोघांचाही वापर करते, तुम्हाला आवडल्यास तुम्ही खसखस यूज करा किंवा तीळ ऑप्शनल आहे तर तेही यूज करा, पण मी दोघंही यूज करते कारण दोघांचं मिळून छान खमंग अशी चव येणार आहे तळून झाल्यानंतर। अशा प्रकारे कट करून घेऊया व इथे साईडला ठेवूया। सगळ्या कापण्या लाटून रेडी करून घेऊया, मग नंतर तळायला ठेवूया। सर्व कापण्या इथे रेडी झालेल्या आहेत, ते आता आपण तळून घेऊया। तळताना तेल खूप गरम नाही करायचं आपल्याला, सिम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। कारण जर आपण गॅस फास्ट ठेवला आणि तळल्या तर गुळामुळे ऑलरेडी त्यांना थोडासा लालसर रंग आलेला असतो। जर गॅस फास्ट ठेवून तळल्या तर त्या खूप काळ्या दिसतात। तुम्ही बघू शकता छान मंद आचेवर या खरपूस कापण्या आपण इथे तळून घेतलेल्या आहेत। तळून खायला तयार आहेत आपल्या गुळाच्या कापण्या। रेसिपी ही जरी खूप सिंपल दिसत असली आणि करायला खूप सोपी असली तरी याचे जे फ्लेवर आहेत तिळाचे व खसखसचे व गुळाचे अप्रतिम लागतात खायला। तर तुम्ही ही रेसिपी लवकरात लवकर घरी ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका। माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। थँक्यू।